तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बी-एड, सी-ई-टी किंवा ई-एल-सी-टीचं प्रिपरेशन करत असाल, तर जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शनमध्ये तुम्हाला गेल्या एका वर्षामधील करंट अफेअर्स विचारले जातात आणि या सीरीजमध्ये आपण हे सर्व करंट अफेअर्स डिस्कस करत आहोत. आणि प्रत्येक एम-सी-क्यू डिस्कस करत असताना त्या एम-सी-क्यूच्या मागची पार्श्वभूमी सुद्धा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बी-एड, सी-ई-टी आणि ई-एल-सी-टीसाठी असणारा जो क्रॅश कोर्स आहे, तो 2 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेला आहे. या बॅचमध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेपूर्वी कव्हर करून तुमची रिव्हिजन घेतली जाईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, डेली लाईव्ह क्लासेस तुम्हाला इथे अवेलेबल असतील. रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला इथे दिले जातील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि परीक्षेचं प्रिपरेशन करण्यासाठी 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला इथे दिले जातील. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप करा आणि ही बॅच जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी-एड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. प्रश्न आहे, व्हॉट इज कायरोफाइट दॅट वॉज रिसेंटली सीन इन न्यूज? कायरोफाइट म्हणजे काय, जे अलीकडे बातम्यामध्ये दिसून आले? ऑप्शन्स आहेत, अ न्यू टाइप ऑफ ग्रीन अल्गी, हरित शैवालाचा एक प्रकार, न्यूली डिस्कवर्ड स्पीसीज ऑफ अ स्पायडर, नुकतीच शोधण्यात आलेली कोळ्याची नवीन प्रजाती, अ टाइप ऑफ व्हायरस, विषाणूचा एक प्रकार, आणि ॲस्टेरॉइड, लघुग्रह. तर विद्यार्थी मित्रांनो, कायरोफाइट्स हे हरित शैवालाचे एक प्रकार असून त्याचा इतिहास सल्युरियन कालखंडापर्यंत म्हणजे सुमारे 443 दशलक्ष वर्षापूर्वीचा आहे. ते स्थलचर वनस्पतीचे सर्वात जवळचे सजीव नातेवाईक मानले जातात. जर्मनीमधील 27 चाचणी तलावांवरील संशोधनात त्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे नोंदण्यात आलेले आहे. So the chirophytes are the type of green algae dating back to 443 million years to the Silurian period. They are the closest living relative to land plants, and their increase was noted in research across 27 test lakes in Germany. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ टाइप ऑफ ग्रीन अल्गी, हरित शैवालाचा एक प्रकार. पुढचा प्रश्न आहे, विच कंट्री इज द होस्ट ऑफ वेल फॉर अ पीस 2026 एक्सरसाइज? वेल फॉर अ पीस 2026 या सरावाचे यजमान देश कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, साऊथ आफ्रिका, चायना, रशिया आणि ब्राझील. तर विद्यार्थी मित्रांनो, दक्षिण आफ्रिकेने जानेवारी 2026 मध्ये वेल फॉर अ पीस 2026 या नौदल सरावाचे आयोजन केले. या सरावात रशिया, चीन, इराण, युएई यासारख्या देशांचा सहभाग होता. तसेच ब्राझील आणि इंडोनेशिया सारखे देश निरीक्षक म्हणून सहभागी होते. सो द साऊथ आफ्रिका होस्टेड द विल फॉर अ पीस 2026 नेव्हल ड्रिल इन जानेवारी 2026. पार्टिसिपंट्स included रशिया, चायना, इराण अँड युएई अँड ऑब्झर्वर नेशन्स लाईक ब्राझील अँड इंडोनेशिया. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिका. पुढचा प्रश्न आहे, द नॅशनल एन्व्हायरमेंटल स्टँडर्ड लॅबोरेटरी NECL हॅज बीन एस्टॅब्लिश्ड बाय विच ऑर्गनायझेशन? नॅशनल एन्व्हायरमेंटल स्टँडर्ड लॅबोरेटरी NESL ही कोणत्या संस्थेने स्थापन केलेली आहे? ऑप्शन्स आहेत, इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च ICMR, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी CSIR NPL. ऑप्शन सी आहे, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड CPCB, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल एन्व्हायरमेंटल स्टँडर्ड लॅबोरेटरी ही प्रयोगशाळा नवी दिल्लीतील CSIR NPL म्हणजेच नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी यांनी नॅशनल क्लीन एअर प्रोग्रामसाठी हवेतील प्रदूषण मोजणाऱ्या उपकरणांची चाचणी करण्यासाठी स्थापन केली आहे. भारतातील पर्यावरण निरीक्षणासाठी ही संस्था मानक प्रोटोकॉल्स म्हणजेच स्टँडर्ड प्रोटोकॉल आणि रेफरन्स गॅसेस उपलब्ध करून देते. सो द NESL वॉज एस्टॅब्लिश्ड बाय CSIR NPL in New Delhi to test air pollution monitors for the National Clean Air Program. It provides standard protocol and reference gases for the environmental monitoring in India. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, CSIR NPL. पुढचा प्रश्न आहे, वेअर वॉज द थर्ड इंडियन लाईट हाऊस फेस्टिवल 3.0 हेल्ड? तिसरं इंडियन लाईट हाऊस फेस्टिवल 3.0 कुठे आयोजित करण्यात आलं? ऑप्शन्स आहेत, गांधीनगर गुजरात, बेंगलुरू कर्नाटका, विशाखापट्टणम आंध्र प्रदेश आणि चेन्नई तामिळनाडू. थर्ड इंडियन लाईट हाऊस फेस्टिवल 3.0 हा उत्सव 9 ते 10 जानेवारी 2026 रोजी MGM पार्क, विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आला. तेथे लाईट हाऊस म्युझियम विकसित करण्यासाठी एक सामंजस्य करार करण्यात आला. So the third Indian Lighthouse Festival 3.0 was held on 9th and 10th January 2026 at MGM Park, Visakhapatnam, and MOU was signed to develop Lighthouse Museum there. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, करुणा अभियान इज द वाईल्ड लाईफ रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन कॅम्पेन लॉन्च्ड बाय विच स्टेट गव्हर्नमेंट? करुणा अभियान ही वन्यजीव बचाव व पुनर्वसन मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? ऑप्शन्स आहेत, गुजरात, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश.
तर विद्यार्थी मित्रांनो, गुजरात सरकारने 2017 मध्ये सुरू केलेल्या करुणा अभियान अंतर्गत 1.12 लाखांहून अधिक पक्षी व प्राण्यांचे बचाव कार्य करण्यात आले आहे. उत्तरायण सारख्या जोखमीच्या सणादरम्यान या मोहिमेत 700 पेक्षा अधिक पशुवैद्यक आणि 8,600 पेक्षा अधिक स्वयंसेवक सहभागी होतात. So launched in 2017, Gujarat's Karuna Abhiyan has rescued over 1.12 lakh birds and animals. It mobilized 700 plus veterinarians and 8,600 plus volunteers during high-risk festivals like Uttarayan. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गुजरात. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेट हॅज बिकम द फर्स्ट इंडिया टू प्लॅन अ क्रोनिक किडनी डिसीज रजिस्ट्री. क्रोनिक किडनी डिसीज रजिस्ट्रीची योजना आखणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? ऑप्शन्स आहेत ओडिशा, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रांनो, ओडिशा राज्याने 31 मार्च 2026 पर्यंत भारतातील पहिली राज्यव्यापी क्रोनिक किडनी डिसीज रजिस्ट्री सुरू करण्याची योजना आखली आहे. PHC पासून तर वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत सर्व आरोग्य सुविधा या रजिस्ट्रीला रुग्ण प्रकरणांची नोंद पाठवतील. सो द ओडिशा प्लॅन टू लॉन्च इंडियाज फर्स्ट स्टेट वाइड CKD registry by 31st March 2026. All health facilities from PHCs to medical colleges will report case to the registry. So the correct answer is option A, ओडिशा. पुढचा प्रश्न आहे, वुमनिया इज अ फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह ऑफ अ विच प्लॅटफॉर्म. वुमनिया हा कोणत्या प्लॅटफॉर्मचा प्रमुख फ्लॅगशिप उपक्रम आहे? ऑप्शन्स आहेत गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस, स्टार्टअप इंडिया, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन आणि नन ऑफ द अबव. 14 जानेवारी 2019 रोजी GEM म्हणजेच गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसवर सुरू करण्यात आलेल्या वुमनिया उपक्रमाअंतर्गत 2 लाखाहून अधिक महिलांच्या नेतृत्वाखालील MSEs म्हणजेच मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस नोंदणीकृत झालेले आहेत. या उपक्रमातील उद्योगांनी 80,000 कोटीवरून अधिक मूल्याचे ऑर्डर्स मिळवले असून ते 3% खरेदी बंधनकारक अट यापेक्षा अधिक आहे. So launched in 14th of January 2019, the Womania initiative on GEM has registered over 2 lakh women-led MSCs. These enterprises have secured orders worth over 80,000 crore, exceeding the 3% procurement mandate. So the correct answer is option A, Government E-Marketplace, GEM. पुढचा प्रश्न आहे, what is Huntington disease that was recently seen in the news? हंटिंग्टन डिसीज म्हणजे काय, जो अलीकडेच बातम्यामध्ये दिसून आला? ऑप्शन्स आहेत रेअर हेरिडेटरी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, दुर्मिळ अनुवंशिक मज्जासंस्थेचा विकार, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी डिसीज, पोषण अभावामुळे होणारा आजार, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज, हृदयवाहिन्यांसंबंधीचा आजार आणि ऑटोइम्युन डिसऑर्डर, स्वप्रतिरक्षात्मक विकार. हंटिंग्टन डिसीज हा एक दुर्मिळ अनुवंशिक आजार असून तो HTT जीन मधील म्युटेशनमुळे होतो. यामुळे मेंदूतील हालचाल आणि विचारशक्ती नियंत्रित करणाऱ्या भागांवरील न्यूरॉन्सचे हळूहळू विघटन होते. सो हंटिंग्टन डिसीज इज द रेअर हेरिडिटरी डिसऑर्डर कॉज्ड बाय म्युटेशन इन द HTT जीन. इट लीड्स टू ब्रेकडाउन ऑफ न्यूरॉन्स इन अ ब्रेन, कंट्रोलिंग मूवमेंट अँड कॉग्निशन. सो द करेक्ट आन्सर इज ए, रेअर हेरिडिटरी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, दुर्मिळ अनुवंशिक मज्जासंस्थेचा विकार. प्रश्न आहे, हु आर द चीफ गेस्ट ॲट इंडिया 77th रिपब्लिक डे सेलिब्रेशन्स. भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे कोण होते? ऑप्शन्स आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन आणि ओलाफ शॉल्झ, उर्सुला फॉन डर लेयन आणि जोसेफ बोरेल, चार्ल्स मिशेल आणि रोबार्टा मेत्सोला, अँटोनियो लुईस सॅन्टोज दा कोस्टा आणि उर्सुला फॉन डर लेयन. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रेसिडेंट अँटोनियो लुईस सॅन्टोज दा कोस्टा आणि उर्सुला फॉन डर लेयन उपस्थित होते. त्यांनी 27 जानेवारी रोजी झालेल्या 16व्या इंडिया EU समिटचे सह अध्यक्षपद भूषविले. द चीफ गेस्ट फॉर इंडियाज 77th रिपब्लिक डे in 2026 were President Antonio Costa and President Ursula von der Leyen. They co-chaired the 16th India EU Summit on 27th of January. The correct answer for this question will be option D. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेट गव्हर्नमेंट लॉन्च्ड द अरुणोदय मिशन फॉर स्टेट वाइड सिकल सेल स्क्रीनिंग इन जानेवारी 2026. जानेवारी 2026 मध्ये राज्यव्यापी सिकल सेल तपासणीसाठी अरुणोदय मिशन कोणत्या राज्य सरकारने सुरू केले? ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि बिहार. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राने 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सिकल सेल तपासणीसाठी अरुणोदय मिशन सुरू केले. या मोहिमेअंतर्गत 21 उच्च प्रसार जिल्ह्यामध्ये मोफत निदान आणि टेलिमेडिसिन सेवा दिल्या जातात. सो महाराष्ट्र लॉन्च्ड द अरुणोदय मिशन फ्रॉम 15th of January to 7th February 2026.
For sickle cell screening, it targets 21 high prevalence districts with pre-diagnosis and telemedicine services. So the correct answer is option A, Maharashtra. What is the theme for National Voters Day 2026? राष्ट्रीय मतदार दिन 2026 ची संकल्पना म्हणजेच थीम काय आहे? ऑप्शन्स आहेत एव्हरी वोटर काउंट्स, प्रत्येक मत महत्वाचे आहे, माय इंडिया माय वोट, माझा भारत माझे मत, डेमोक्रेसी इन ऍक्शन, कृतिशील लोकशाही आणि पॉवर टू द पीपल, जनतेकडे सत्ता. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय मतदान दिन भारतात दरवर्षी 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश मतदारांचा सन्मान करणे, विशेषतः तरुणांना मतदानासाठी प्रेरित करणे आणि लोकशाही सहभाग बळकट करणे हा आहे. हा दिवस 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाल्याचेही स्मरण करून देतो आणि 2026 ची थीम ही माझा भारत माझे मत असून टॅगलाईन भारतीय लोकशाहीच्या केंद्रस्थानी नागरिक ही आहे. So the National Voters Day is celebrated on 25th of January to honor voters, motivate especially young citizens to vote, and strengthen democratic participation in India. It also commemorates the establishment of the Election Commission of India on 25th of January 1950, and the 2026 theme is My India, My Vote, with the tagline of Citizen at the heart of the Indian democracy. The correct answer is option B, My India, My Vote, माझा भारत माझे मत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते बीएड सीईटी संदर्भात काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित एमसीक्यू. आणि ही सिरीज तुमची एक्झाम पर्यंत अशी सुरू राहणार आहे, त्यामुळे ग्लोबल ऑनलाईनला आत्ता सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, आमची जी लाईव्ह बॅच 2 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे, त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप करा. कारण या बॅचमध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस डेली लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून कव्हर केला जाणार आहे. जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स तुम्हाला दिल्या जातील. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तुम्हाला इथे अवेलेबल असतील. 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला दिले जातील. तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ता सबस्क्राईब करा. थँक्यू.